जय हिंद, जय भारत। आजचा व्हिडिओ अशा पालकांसाठी ज्यांची मुले चालू वर्षी 10वी मध्ये शिकत होते आणि 15 मे 2025 ला ज्यांचा निकाल लागणार आहे। पालकांना प्रश्न पडतो 10वी नंतर मुलांनी करायचे काय। तुम्हाला मी एक उदाहरण देतो, माझं स्वतःचं उदाहरण आहे। वयाच्या 17.5 वर्षी भारतीय सेनेत दाखल झालो, 37व्या वर्षी रिटायरमेंट झालो, 20 वर्षे सेवा करून त्यानंतर जवळजवळ 7 ते 8 सरकारी नोकऱ्या मिळवल्या। पहिली नोकरी मुंबई पोलीस, नंतर नाशिक ग्रामीण पोलीस, दारूबंदी पोलीस, त्यानंतर MPSC 2021-2023, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, पाटबंधारे विभाग, अशा प्रकारच्या सरकारी नोकऱ्या मिळवल्या। जर तुम्हाला सरकारी नोकरी तुमचं ध्येय असेल तर लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये 10वी नंतरच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात। या ठिकाणी तुम्ही 11वी 12वी सायन्स आणि आर्ट अशा स्ट्रीम मध्ये तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात। त्यासोबत तुम्ही या ठिकाणी आर्मी भरती, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MPSC, सरळ सेवा अशा प्रकारच्या सरकारी नोकरींची तयारी तुम्ही या ठिकाणी करू शकता। लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये मुलांचे मोबाईल जमा असतात। या ठिकाणी पूर्ण शिस्तीमध्ये मुली या ठिकाणी राहतात। 24 तास या ठिकाणी मुलांना जेवण भेटते, तुम्ही कधी पण जेवण करू शकतात। या ठिकाणी सर्व सुविधा या ठिकाणी मुलांना उपलब्ध आहेत। तुम्ही एकदा लक्ष डिफेन्स अकॅडमी तुम्ही एकदा व्हिजिट करा, भेट द्या, तुमच्या सर्व शंका विचारा। लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये आता फक्त एक अकॅडमी फुल झाली आहे, दुसऱ्या अकॅडमीचं ऍडमिशन आमचं 75% फुल झालं आहे, फक्त 25% ऍडमिशन शिल्लक आहेत। एकदा अवश्य भेट द्या। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।